गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. तुमचं पुन्हा एकदा शिंदे सायन्स क्लासेसमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ पाहून बऱ्याच पालकांचा मला कॉल आला आणि त्यांचं म्हणणं होतं की सर, तुम्ही जो व्हिडिओ बनवला तो अतिशय छान आहे आणि असेच जर तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवत असाल तर त्यामुळे आमच्या मुलांना नक्कीच फायदा होईल. या पालकांच्या आग्रहास्तव मी आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. तर तुमचं शिंदे सायन्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वाचलेल्या गोष्टी मुलांनी कशा लक्षात ठेवायच्या किंवा जे मुलं पाठांतर करतात त्यांनी केलेलं पाठांतर हे जास्तीत जास्त दिवस कसं लक्षात राहील. माझं तर एकच म्हणणं आहे की मुलांनी पाठांतर करण्यापेक्षा ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. कारण एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण समजून घेतो ती आयुष्यभरासाठी आपल्या लक्षात राहते. पण पाठांतराचं तसं नाही. बरीच मुले पाठांतर करतात, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात, पण पेपर झाल्याच्या नंतर त्यातली कोणतीही गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे मी एकच गोष्ट सांगतो की पाठांतर करण्याच्या ऐवजी तुम्ही त्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. आता यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस तुम्ही सर्व लहान होते, आता विद्यार्थ्यांसाठी नाही तर पालक म्हणतील सर, तुम्ही तर आमच्यापेक्षा खूप लहान दिसत आहे, मग तुम्ही आमच्या लहानपणची गोष्ट कशी काय सांगत आहे. मी ही गोष्ट सांगत आहे विद्यार्थ्यांसाठी. ज्यावेळेस तुमची मुले किंवा मुली लहान असतील तर त्यांना तुम्ही सायकल चालवायला शिकवलं. सायकल चालवायला शिकवते वेळेस त्यांना तुम्ही सायकल चालवण्याचे नियम पाठ करायला सांगितले का? तर नाही. तर तुम्ही सायकल चालवण्याची त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. नियम जर पाठ केले असते, पहिला नियम पॅडलवर पाय ठेवायचं, दुसरा नियम हातामध्ये हँडल पकडायचं, तिसरा नियम सीटवर बसायचं, तर या नियमांमुळे सायकल शिकणं पॉसिबल आहे का? नाही. तर सायकल शिकल्या जाते ही प्रॅक्टिसमुळे. तर तसंच अभ्यासाचं सुद्धा आहे. तुम्ही जर अभ्यासाची दररोज प्रॅक्टिस केली की कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा, पाठांतर न करता अभ्यासातल्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या, तर भविष्यात याचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. आता तो फायदा कसा होतो बघा. आता एखाद्या वेळेस तुमच्या सिलेबसमध्ये एखादी डेफिनेशन असेल किंवा तुमच्या सिलेबसमध्ये एखादा पॅरेग्राफ असेल, तर पॅरेग्राफ मोठा दिसला की मुलांच्या डोक्यात एकच गोष्ट चालते, सर हा एवढा मोठा पॅरेग्राफ आम्ही कसा पाठ करायचा. तुम्ही पाठ करूच नका, पहिले त्या पॅरेग्राफला समजून घ्या. सर, पॅरेग्राफला समजून घ्यायचं म्हणजे काय हो? पॅरेग्राफच्या घरी जाऊन चहापाणी पियायचं का? नाही. पॅरेग्राफला समजून घ्यायचं म्हणजे त्याचा पूर्ण अर्थ लक्षात घ्यायचा. तर चला बघू आपण कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा आणि कोणत्याही गोष्टीला समजून कसं घ्यायचं. आता तुमच्या समोर जो व्हाईट बोर्ड आहे त्या व्हाईट बोर्डवर मी 2 डेफिनेशन लिहिले. त्यातली सर्वात पहिली डेफिनेशन आहे फोटोट्रॉपिक मोमेंट आणि दुसरी आहे हायड्रोट्रॉपिक मोमेंट. सो दोनही डेफिनेशन आपण डिस्कस करू. सर्वात पहिले हा जो फोटो शब्द दिसत आहे ज्याच्या खाली मी अंडरलाईन केली, त्या शब्दाचा अर्थ होतो लाईट. आता हा लाईट म्हणजे कोणताही घ्या, सनलाईट घ्या, मूनलाईट घ्या, त्याला आपण मराठीत उजेड म्हणतो. मग हा जो लाईट आहे आणि समोर मोमेंट शब्द दिला, मोमेंट म्हणजे हालचाल. तर बघा, या डेफिनेशनला पाठ न करता कमी वेळेमध्ये कसं लक्षात ठेवायचं. आता या डेफिनेशनची सुरुवात, फोटोट्रॉपिक मोमेंट म्हणजे काय. आता बरेच मुलं काय करतात, द ग्रोथ ऑफ मोमेंट, द ग्रोथ ऑफ मोमेंट, द ग्रोथ ऑफ मोमेंट असं पाठांतर करायला सुरुवात करतात. तर ही चुकीची पद्धत आहे. मग सर, याला लक्षात कसं ठेवायचं? याला लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. बघा आता कसा कळायचा. द ग्रोथ ऑर मोमेंट, ग्रोथ म्हणजे वाढ होणे, बरोबर. पण कोणाची वाढ होत आहे रे? एनी पार्ट ऑफ प्लांट, झाडाच्या कोणत्याही भागाची काय होत आहे? ग्रोथ होत आहे.
आणि याची जे डायरेक्शन आहे ती असणार लाईटकडे. कोणाकडे? लाईटकडे. जिकडून उजेड येते त्या दिशेने. त्यालाच आपण म्हणायचं फोटोट्रॉपिक मोमेंट. तर फोटोट्रॉपिक मोमेंट हा कन्सेप्ट काय असतो तो तुम्हाला समजला? ज्यांना नाही समजला त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिवाइज करतो. फोटो शब्दाचा अर्थ होतो लाईट. लाईट म्हणजे उजेड आणि मोमेंट म्हणजे त्याची डायरेक्शन किंवा त्याची हालचाल. मग आता बघा, तुम्ही कोणतंही प्लांट घ्या, त्या प्लांटचे जे पार्ट असतात, आता पार्ट म्हणजे कोणकोणते रे? रूट असेल, स्टेम असेल, लिव्ज असेल, त्याचे फ्रुट्स असतील, त्याच्या ब्रांचेस असतील, कोणता पण पार्ट, त्या पार्टची काय होते? ग्रोथ. आणि ग्रोथ कोणत्या तरी एका दिशेनं होते, त्या दिशेला आपण डायरेक्शन म्हणतो. मग हे डायरेक्शन कोणाकडे आहे? लाईटकडे. मग ज्या झाडाच्या पार्टची ग्रोथ ही लाईटच्या डायरेक्शन होते, म्हणजे जिकडून उजेड येते त्या डायरेक्शन होत असेल, तर त्या कन्सेप्टला म्हणायचं फोटोट्रॉपिक मोमेंट. आता मला वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोटोट्रॉपिक मोमेंटचा जो काही असलेला डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे हायड्रोट्रॉपिक मोमेंट. बघा आता, हायड्रो मीन्स वॉटर आणि वॉटर म्हणजे पाणी, बरोबर? आणि मोमेंट म्हणजे हालचाल. आता ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन जवळपास सेम आहे, फक्त थोडासा फरक आहे. इथं फोटोचा अर्थ लाईट झाला, इथं हायड्रोचा अर्थ वॉटर झाला. मग तुम्हाला जिथं लाईट शब्द आहे त्याच्या जागी फक्त काय टाकायचं? वॉटर. बाकी डेफिनेशन जशाला तशी. द ग्रोथ ऑर मोमेंट, बघा कोणाची ग्रोथ होत आहे रे? एनी पार्ट ऑफ प्लांट. झाडाच्या कोणत्याही एका भागाची ग्रोथ होत आहे आणि ते कोणत्या डायरेक्शन होत आहे? वॉटरच्या. यालाच म्हणायचं हायड्रोट्रॉपिक मोमेंट. हायड्रो और हायड्रा मीन्स वॉटर. मग पाण्याच्या दिशेनं झाडाच्या ज्या पार्टची वाढ होते त्या कन्सेप्टला म्हणायचं हायड्रोट्रॉपिक मोमेंट. आता हायड्रोट्रॉपिक मोमेंटचं एखादं एक्झाम्पल, झाडाच्या मुळ्या जिकडं पाणी असेल तिकडे जातात की नाही? मग रूट्स कोणत्या डायरेक्शनला जातात? हायड्रोट्रॉपिकच्या. म्हणजे जिकडं पाणी असेल तिकडं झाडांच्या मुळ्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही ज्यावेळेस आमच्या चॅनलला लाईक करता त्यावेळेस आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्याचं एक मोटिवेशन मिळतं. त्यामुळे आमच्या चॅनलला सर्वांनी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.